तळोदा हादरला. 500 मीटरमध्ये बिबट्याची तिसरी शिकार. वन विभाग पूर्णतः अपयशी. तळोदा शहरात बिबट्याने पुन्हा एकदा दहशतीचा कहर घडवला असून अवघ्या 500 मीटरच्या परिसरात तिसऱ्यांदा शिकार करत वन विभागाच्या कार्यक्षमतेवर थेट बोट ठेवले आहे. तळोदा शहराजवळील भारत ऑइल मिलच्या पुढे जगन्नाथ माळी यांच्या शेताच्या खुल्या पटांगणात मुन्ना रवींद्र वडवी यांच्या घोड्याचा 1 सप्टेंबरच्या रात्री बिबट्याने फडशा पाडत वन विभागाच्या हालचालींना खुले आवाहन दिले. तळोदा शहरालगतच्या भारत ऑइल मिल परिसरात पहिली शिकार, त्यानंतर पाडवी गल्लीजवळ गाईला भक्ष्य आणि आता पिंजऱ्याजवळच 200 मीटरवर घोड्याची उघडपणे शिकार, हे सगळं वन विभागाच्या निष्क्रियतेची थट्टा करत आल्याचे चित्र आहे. पिंजरा लावून 15 ते 20 दिवस उलटले पण बिबट्या जेरबंद होतच नाही. तो अजून बिनधास्त फिरत लोकांच्या जीवावर आणि जनावरांवर तुटून पडतोय. या घटनांमुळे लोकांमध्ये भीतीचं आणि रोषाचं वातावरण आहे. नागरी वस्तीजवळ वारंवार होत असलेल्या हल्ल्यांमुळे शहरवासीय भयभीत झाले आहेत. मानवी जीवांचे देखील बळी गेले असून बिबट्याने तळोद्यातील रात्रीच्या शांततेचा भंग केलाय. वन विभागाला झोप लागत आहे का? लोकांचा थेट सवाल. बिबट्या 3 वेळा मोकळेपणाने शिकार करतोय आणि वन विभाग काय फक्त पिंजरेच लावणार का? स्थानिक प्रशासन आणि वन विभागाने तात्काळ कडक पावले उचलून या बिबट्याला पकडण्याची मागणी आता उग्र रूप धारण करत आहे. आता तरी बिबट्या जेरबंद होणार की अजून एखादा बळी द्यावा लागणार? तळोद्याच्या जनतेचा संयम संपत चाललाय. जबाबदार कोण हे ठरवायची वेळ आता आली आहे. परिवर्तन 24 न्यूज ब्युरो.